डेली न्यूज आणि व्हिजन सातारा आहे या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर सातारा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार श्री शरद काटकर साहेब आपल्याबरोबर आज इथं आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांची जी उमेदवारी आहे त्यांचं व्हिजन नेमकं साताऱ्यासाठी काय आहे आणि ते भविष्यात त्यांना जर का संधी दिली तर ते काय विकास करणार आहेत ही आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. काटकर साहेब, तुमचं या कार्यक्रमात नमस्कार, खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सर्वात पहिला प्रश्न माझा असा तुम्हाला आहे की तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही सातारा खूप जवळून पाहिलेलं आहे, साताराचं राजकारण, साताराच्या अडचणी सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. तर तुम्हाला जर का नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर सातारासाठी तुमचं व्हिजन काय असणार? सातारातल्या समस्या पहिल्या दूर केल्या पाहिजेत आणि पारदर्शक कारभार हे माझं पहिलं व्हिजन असेल. कारण मी गेल्या 2 वर्षापासून प्रचाराची सुरुवात केली. आरक्षण काय पडेल हे मला माहीत नव्हतं खरं तर, पण 2 वर्षापासून मी माझी तयारी सुरू केली आणि माझं स्वतःची तरी इच्छा आहे की सातारा नगरपालिकेचा कारभार हा अतिशय पारदर्शक झाला पाहिजे. कारण सर्वसामान्यांच्या करातनं हा चाललेला गाडा आहे. लोकांना पाण्याची सुविधा असेल, अतिक्रमण असतील, त्याच्यानंतर हॉकर झोनचा विषय, हॉकर्सवाल्यांचा विषय आहे, रस्ते असतील, जे नागरी सुविधा सातारकरांना फार फार मोठ्या अपेक्षा आहेत असं काय नाही आहेत, पण ज्या नगरपालिकेनं देणं गरजेचं आहे आणि त्यात पारदर्शक कारभार. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर रस्त्याची परिस्थिती बघा, म्हणजे महाराष्ट्रातच सगळ्या, पण साताऱ्यातली त्यातली परिस्थिती बघा जास्त कशी आहे ती. ह्या गोष्टी साध्या गोष्टी आहेत, पण त्या देत असतानासुद्धा पारदर्शक कारभार झाला पाहिजे. आणि मी आजही सांगतो की नगरपालिकेतनं जो कारभार आहे तो करत असताना दाराला कडी कधी नसणार आहे, की दार लावलेलं नसणार आहे, दारात शिपाईसुद्धा नसणार आहे. सर्वसामान्यांसाठी ते पद आहे आणि त्या सर्वसामान्य पदासाठी आपल्याला धडपडायचं आहे आणि सर्वसामान्याला न्याय द्यायचा आहे. म्हणजे आज 1 रुपया, म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रकार सांगतो, 1 रुपया नव्हे तर 1 पैसा शरद काटकरांच्या घरी जाणार नाही. कारण पहिल्यापासून गेल्या 35-40 वर्षाच्या कालखंडात मी कुणाकडनं 1 रुपया खाल्लेला नाही, मी कधी भ्रष्टाचार केलेला नाही, कुणाला लुबाडलेलं नाही, त्या आणि माझ्यावर कुठलाही तक्रार नाही. म्हणजे पोलीस स्टेशनचं सोडूनच द्या, पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज नाही साधा. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी मला सगळ्या पारदर्शक करायच्या आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच माझी भूमिका आहे. आणि लोकांना न्याय देताना चांगल्या पद्धतीनं मिळाला पाहिजे, कारण तो करदाता आहे. बरोबर आहे, पण एवढं तुम्ही सगळं सांगत असताना साताऱ्यातल्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या तुम्हाला अशा कुठल्या प्रकाशाने जाणवतात? साताऱ्यात आहे ना, वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे पार्किंग हा विषय जो आहे तो फार मोठा विषय आहे आणि तो जर सुटला तर व्यावसायिक सुटतील. हॉकर झोन, म्हणजे हॉकर्सवाल्यांचे जे आज रस्त्यावर तुम्हाला हॉकर्स दिसतात, तोही विषय मिटण्यासारखा आहे. कारण 2020 साली मी ज्या वेळेला दिल्लीला गेलो होतो आणि तिथला पालिका बाजार बघितला आणि त्यावेळेला मी त्याच्यावर लिखाण केलं होतं की साताऱ्यातसुद्धा अशी दिल्लीच्या प्लेससारखी प्लेस आहे. नाही, त्याच्या आर्किटेक्टलाच सलाम केला होता मी. कारण मेट्रो स्टेशन खाली आहे, मेट्रो स्टेशनच्या वर छोटे छोटे उद्योग व्यावसायिक जे हॉकर्स आहेत त्यांच्यासाठी खरं तर त्यांनी दुकानं थाटलेले आहेत. फार मोठ्या जागा लागत नाहीत त्यांना, 5x7ची असली तरी भरपूर होती, पण ते छोटे 200-300 व्यावसायिक आत बसले होते. त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांनी बाग केली होती. म्हणजे हा प्लेस जी आहे ही साताऱ्यात आहे आणि ती कुठं आहे मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की कृष्णा टॉकीजच्या समोरची जी आज मंडई भरते ती जागा मुळातच खड्ड्यात आहे. शेजारून वड्याचं वाहतूक आहे आणि वडा खोल आहे. त्या खोल वड्यात पाणी, तुम्हाला जो पाण्याचा निचरा करायचा असेल तर त्याचा आउटलेट तुम्ही देऊ शकता. 9-9 फुटाचे 2 स्लॅब जर पडले तर तुम्ही 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंगसुद्धा त्यात बसू शकतं आणि जवळजवळ ती 1.25 एकराच्या वरती जागा आहे. आणि ते जर झालं एकरभर जागेत तर तुमचा त्या परिसरात, म्हणजे राजवाड्या परिसरातले सगळे जे हॉकर्स असतील, मग राजवाड्याची तुमची चौपाटी असेल किंवा राजवाड्या परिसरात ज्या एवढ्या 2 व्हीलर्स लागतात व्यावसायिकाला, तिथं पार्किंग करून जायला तुम्हाला पंचमुखीच्या तिथं अडचण नाही, तिथं पार्किंग करून तुम्हाला राजवाड्याकडे जायला अडचण नाही. ह्या गोष्टी ती सेंट्रल प्लेस आहे तशी. म्हणजे जी परिस्थिती तुम्हाला दिल्लीत पाहायला मिळते तीच परिस्थिती इथं आहे. दिल्लीतसुद्धा त्याला 4ही बाजूनं तुम्हाला व्यावसायिक आहेत, पण 2 व्हीलरसुद्धा कुठं दिसत नाही. म्हणजे आज हॉकर्सला तुम्ही जर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला तर निश्चितपणानं हॉकर्सला काय स्वतःची जागा मिळाली आणि तिथं पार्किंग करून माणूस एकदा आत घुसला, म्हणजे त्याची परिस्थितीच असे की तुम्ही कुठल्याही बाजून आत गेला की तुम्हाला दुसऱ्या दरवाज्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे व्यावसायिकता तिथं आपोआप वाढेल, कारण रस्त्यावर मिळालं नाही की माणसं तिथं जातील.
मग त्या पद्धतीचं जर नियोजन झालं तर रस्त्यातला पार्किंगचा प्रश्न मिटेल, रस्त्यातल्या म्हणजे साताऱ्यातल्या हाकर्सचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे की ज्या बिचाऱ्याने आजपर्यंत अनेकदा आंदोलनं केली. मी नगरपालिकेत 2-2.5 वर्षापूर्वी मी नगरपालिकेत एक बैठक केली आणि त्यांची बाजू समजून घेतली. साताऱ्यात काय होण्यासारखं नाही, पण इच्छाशक्ती जर झाली हां आणि ते जर केलं तर साताऱ्यातल्या सगळ्यात मोठी समस्या जी आहे पार्किंगची आणि हॉकर्सची, ह्या दोन्ही समस्या एका वेळेला मिटू शकतील. आणि काटकर साहेब, तुम्ही स्पष्ट व्यक्त म्हणून सगळी ओळख आहे तुमची, तर थोडंसं मागच्या ज्या नगराध्यक्ष होते त्यांच्याविषयी काय सांगाल? ज्या कसं आहे, आजपर्यंतचा इतिहास असा आहे की नगरपालिकेच्या नगराध्यक्ष जरी असल्या तरी कारभार ह्या दोन्ही वाड्यावरनंच चालतो. म्हणजे कुणाचाही असू दे, म्हणजे असं काही नाही आहे. पण तिथून आदेश असतील त्या पद्धतीनं होतं. नगरसेवकांना तशाच पद्धतीचं असतं. नेत्यांनी जर मनात आणल्या नाही कुठल्या गोष्टी किंवा राजकीय हस्तक्षेप न करता कामं झाली पाहिजेत, तर निश्चितपणानं त्यांनीसुद्धा म्हणजे यापूर्वीचा जर इतिहास बघितला त्याच पद्धतीने त्यांचा कारभार तसा बऱ्यापैकी झाला. म्हणजे कुणाच्याकडं भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, कुणावर जास्त टीका झाली नाही. पण त्याच दरम्यान एक झालं की 2-3 कर्मचारी मात्र ह्याला अँटी करप्शनच्या काळात सापडले. पण त्या राजकारणातून एकदम गायबच झाल्या, म्हणजे सातारकरांना ते दिसेनासं आता झालंय. गंमत अशी आहे की तो प्रत्येकाचा ह्याचा व्हिजन असतं. म्हणजे प्रत्येकाला राजकारणात सक्रिय राहायचं का नाही हा प्रत्येकाचा विषय येतो आणि त्यामुळं त्या राजकारणापासून माझं कालावधी संपला, मी बाजूला झाले. पण लोकांनी ज्या अपेक्षेनं त्यांना मतदान केलेलं होतं ते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या का? अपेक्षा नगराध्यक्ष एकटा काय पूर्ण करू शकतो? अपेक्षा नगराध्यक्ष एकटा पूर्ण करू शकत नाही. त्याला म्हणजे नेत्यांनी सुद्धा तेवढीच ताकद देऊन नव्या नव्या योजना पाहिजे. तुम्ही बारामतीत 20 वर्षापूर्वी गेलाय का? बारामतीचं 20 वर्षापूर्वी बघितलं तर सातारासारखेच रस्ते होते. आज 100 फुटाचे रस्ते आहेत. म्हणजे राजकीय त्याला म्हणजे प्रशासनाच्या मागं राजकारणी जर ठामपणे उभे राहिले, जसं आज तुम्ही बघितलं की हॉकरचा प्रश्न साताऱ्यात आहे, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे तर आहेच, पण मोती चौक ते 501 पाटी पूर्ण हॉकर्सला बंदी घातली. हा प्रशासनाचा निर्णय. त्याच पद्धतीनं झालं असतं, ही इमारत त्या काळात आम्ही लिहिल्यानंतर झाली असती तर निश्चितपणानं साताऱ्यातला एक मोठा प्रकल्प झाला असता. एक 4-5 मजली इमारत. म्हणजे आता तुम्ही जर मंडईत पुण्याला गेला महात्मा फुले मार्केटमध्ये तर मोठं पार्किंग आहे नगरपालिकेचं. 50 रुपये देऊन तिथं पार्किंग करतात ना लोक. पोलिसांच्या दंडाला 600 रुपये घालवण्यापेक्षा माझे 50 रुपये गेलेले परवडतात ना मला. मग तो तिथं करू शकतो. 2 व्हीलर पार्किंग आता सगळ्या कर्मचाऱ्यांनाच 2 व्हीलर जो चालवतो तो सगळाच आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे असं म्हणायचं काय कारण? काही दुकानदाराचे कर्मचारी असतात. दुकानदाराच्या कर्मचाऱ्याला तुम्हाला रोज परवडणार नाही देणार, पण 2 व्हीलरला मोफत. पण 4 व्हीलरला जर त्यांनी अशा पद्धतीनं काय नियोजन केलं तर ज्या व्यावसायिकांच्या गाड्या लागतात किंवा जे मासिक पास दिले आणि ह्या पद्धतीनं केलं तर निश्चितपणानं त्याचं नियोजन होईल आणि ते झालं पाहिजे आणि ते लवकर व्हावं एवढी अपेक्षा आहे. आणि सातारकर खरं तर वाट पाहतायत की तुम्ही नेमकं कोणते 2 राजे आहेत, तुम्ही कोणत्या राजांच्याकडनं तिकीट मागण्यासाठी? गंमत असं आहे की मी दोघांच्याकडनं इच्छुक आहे. मला काय असं नाही, माझे दोघंही मित्र आहेत, मला दोघंही रिस्पेक्ट देतात. म्हणजे ज्येष्ठ म्हणून देतात, पत्रकार म्हणून देतात, माझे वैयक्तिक संबंध आहेत वेगळे म्हणून देतात किंवा माझी वागण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून देतात, पण ते रिस्पेक्ट देतात. मला जे कुणी हां संमती आहे एकत्र लढले तर त्याचा विषय असा होऊ शकतो. म्हणजे ह्यावेळची निवडणूक तुम्हाला वेगळ्या पद्धतीवर आणि वेगळ्या धर्तीवरची दिसेल. कारण एकत्र जर लढले तर जागा जरी 50 असल्या, म्हणजे सदस्याची संख्या जरी वाढली असली तरी तुम्हाला एकनाथ शिंदे गटाला 2-3 जागा द्याव्या लागणार आहेत, अजित पवार गटाला 2-3 जागा द्याव्या लागणार. साताऱ्यातली परिस्थिती अशी आहे की तुम्हाला ओरिजिनल BJPला तुम्हाला जागा द्याव्या लागतात 5-6. म्हणजे 10 जागा दिल्या तर 40च जागा राहिल्या आणि 40 जागावरची 20-20 दोघांची तारेवरची कसरत असेल. म्हणजे सुरुचीवर 20 असतील आणि तुम्हाला उदयनराजेंच्या गटाला 2 असतील. ह्या 2 ज्या गटाच्या आहेत मग दोन्हीकडचे जर एकत्र लढले तर 100 नाराज होतील. म्हणजे कमीत कमी 100 नाराज हे थोपवणार कशी? त्यामुळे ही वेगळ्या धर्तीवरची आणि वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे मैत्रीपूर्ण लढती होतील असं तुमचं म्हणणं? होऊ शकतात तशा. कारण यापूर्वीचा जर इतिहास बघितला, दोघंही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे त्या काळात असताना दोघंही वेगळे, सातारा विकास आघाडी आणि नकार विकास आघाडी अशा पद्धतीचं. कारण मी आज गेल्या 3-3.5 वर्ष पैसे खर्च केलेत का, तर मला पुढं काहीतरी पाहिजे म्हणून, किंवा नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवकाला उभं राहायचं आहे म्हणून मी पैसे खर्च केलेत. आज मी थांबणं म्हणजे मला माझा जो खर्च झाला आहे त्याचं काय, हा विषय येतो ना. कुणी नेत्याने सांगितलं नाही तुम्ही खर्च करा, पण राजकारणात ज्या पद्धतीनं चाल करायची असते त्या पद्धतीनं आजपर्यंत 2-2.5-3 वर्षात केलेली आहे.
पण उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी होणार. त्यामुळं थोपवणं फार अवघड आहे. आणि त्यात कसं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आले शरद पवार गटाकडनं आणि त्यांचं होमपीच आहे. आणि होमपीचवर जर त्यांनी पॅनल नाही टाकलं तर राज्यात त्यांना काय तोंडसुद्धा बाहेर काढता येणार नाही. हा विषय आहे ना. म्हणजे एक कसं आहे, काँग्रेसने यापूर्वी ज्या वेळेला हाताच्या चिन्हावर लढलं त्यांनी ग्रामपंचायतीसुद्धा हाताच्या चिन्हावर लढल्या म्हणून त्यांचं हाताचं चिन्ह हे तळागाळात गेलं. बरोबर आहे ना. त्याच पद्धतीनं ह्यांनी कंबळं जावं अशी भाजपची अपेक्षा असणार आहे. पण ही करत असताना ही जी अडचण आहे ही फार मोठी अडचण आहे. आणि ही अडचण एवढी भयानक मोठी आहे की अडचण तीच नगराध्यक्षपदाला आहे. इकडं 4-5 आहेत, इकडं 5-6 आहेत. म्हणजे आणि ते सोडून नेते सोडून आणखी लोक आहेत. म्हणजे नगराध्यक्षपदाला ओपन पडल्यामुळं मागणी जास्त आहे. नेत्यांच्या पुढं जशी सदस्यांची म्हणजे नगरसेवकांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत आहे तशीच कसरत तुम्हाला 2019 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्यांदा निवडणुका होत हो. आहेत आणि याच्यामध्ये जे तरुण आहेत त्यांची पण लक्षणीय वाढ झालेली आहे मतदानामध्ये. तर त्यांच्या पण काही निश्चित अपेक्षा आहेत. तर त्या तुम्ही कशा पूर्ण आज जर IT पार्क बाबांनी आणलं आहे ते जर एक 4-5 वर्ष तर रन झालं तर बऱ्यापैकी बाहेर जाणारा लोंढा थांबू शकतो. नुसतं अपेक्षा नव्या पिढीच्याच नाहीत तर ह्या क्षेत्रात येणार म्हणजे मला जसं आज नगरपालिकेला उभं राहावं वाटलं. मी 2 वर्ष प्रचार करतो आहे. आरक्षण काय पडेल बघितलं नव्हतं. तसे नगरपालिकेतसुद्धा नव्या येणाऱ्या चेहऱ्यांची संख्या जास्त दिसते. हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं तुम्ही कामगार म्हणजे जो स्किलचा कर्मचारी आहे, शिकलेला कर्मचारी आहे, सुशिक्षित आहे, IT झालं आहे, ते जसा बाहेर जायला बघतो तसं ह्या क्षेत्रात येणारीची संख्यासुद्धा आहे. साताऱ्यातसुद्धा तीच परिस्थिती आहे. साताऱ्यातसुद्धा ह्या वेळेला तुम्हाला नवे चेहरे बरेचसे तुम्हाला उमेदवार म्हणून दिसतील आणि ते दोन्ही नेत्यांनी द्यावं. कारण तेच चेहरे बघून सातारकर कंटाळीत आता 5 वर्षाच्या कालखंडात जर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला कुठंतरी नव्या चेहऱ्यांना संधी अधिक दिली पाहिजे. जुने आहेतच ना, पण जुन्यांनी आता संधी दिलेली आहे, नव्यांना संधी द्या. आता काटकर साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोन्ही राज्यांच्याकडं उमेदवारीसाठी तिकीट मागत आहात. पण त्यांनी जर का डावललं तर तुमची भूमिका काय असेल? गंमत अशी आहे, मला बऱ्याच जणांनी तेच प्रश्न विचारला की समजा तुमच्या दोघांचे मैत्रीचे संबंध आहे, दोघांचे संबंध चांगले आहेत, तुमच्याबद्दल ते रिस्पेक्ट मागतात. समजा ह्यांनी दोघांनी नाकारलं तर काय? मी 2 वर्ष प्रचार करतो. मी माझा स्वतःचा करतो आहे. मी पहिल्या सुरुवातीलाच सांगितलं मी कुणालाही गेल्या 30-40 वर्षाच्या पत्रकारितेत कुणालाही 2 रुपयाला फसवलेलं नाही. माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. माझ्यावर साधा तक्रारी अर्ज नाही. त्याच पद्धतीनं पारदर्शक कारभारासाठी मला सातारकरांसाठी आणि सातारकरांची इच्छा म्हणून मला जावं लागलं तरी मी स्वतंत्र उभा राहायला तयार आहे. आणि तेवढी मी यंत्रणा 2 वर्षात उभी केलेली आहे. माझा प्रचार ऑलरेडी मी लोकांपर्यंत पोचलेला आहे. म्हणजे मी गेले 35-40 वर्ष बघतो आहे. एक 15 दिवस बाकी असताना 15 दिवस पुढं जर फॉर्म भरायला लागतं तर 4 जणं कामाला लावलेले असतात. तू लाग कामाला तू लाग असे 4 जणांना आश्वासनं दिलेली असतात. 8 दिवसात दोघांना थांबवलं जातं आणि शेवटच्या दिवशी एकाला थांबवलं जातं. मला जर ती परिस्थिती माहीत असून जर मी ह्यात प्रचारात उतरलो असेल तर मी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आणि ही सातारकरांची इच्छा आहे. मला स्पष्ट लोक बोलतात, काही लोकांनी असं सांगितलं आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुमच्यासाठी वेळ पडली तर आम्ही पदारमोड करू थोडीफार, पण आम्ही 50,000 खर्च करणार असाल, मागा घेतली तर तुम्हाला 5 लाख द्यावे लागतील. मी त्यांना स्पष्ट सांगतो तुम्हाला 50,000 रुपये द्यायची वेळ येणार नाही. तुम्हाला मी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणारच असं मी आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे की बाबा एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार त्यांनी जर का नगराध्यक्ष पदाची जर का संधी मिळाली तर निश्चित साताराचा विकास झाल्याशिवाय राहणार. पत्रकारांना पारदर्शक कारभार करायला जर तिथं जायचं असेल तर एक चांगली संधी आहे ना. लोकांनी तोही अनुभव घ्यावा किंवा पत्रकार तिथं जातोय त्या खुर्चीवर जर बसत असेल आणि त्याला जर सातारकरांनी संधी दिली तर ते सुद्धा कारभार कशा पद्धतीनं करू शकतात ह्याचं बी एक लोकांपुढं उदाहरण जाईल. मी आजही आश्वासन तुम्हाला सांगतोय की पुढच्या 10 वर्षात आणि मागच्या मला जर सातारकरांनी संधी दिली तर पुढच्या 10 वर्षाच्या येणाऱ्या नगराध्यक्षाला आणि मागच्या 2 नगराध्यक्षाला लोक जाब विचारतील किंवा त्या माणसानं केलं. म्हणून मी सांगतोय का मला पारदर्शक कारभारासाठी आणि 1ही रुपया मी माझ्या कुटुंबात नगरपालिकेतला 1 रुपया नव्हे तर 1 पैसा नेणार नाही हे मी सातारकरांना आज आश्वासन. असा नगराध्यक्ष सातारकरांना मिळावा ही आमची सुद्धा सदिच्छा आहे. तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.